मयूर खूप आनंदी दिसत होता आणि वन्या त्याला देणार होती आयुष्यातला सर्वात मोठा धक्का. वन्या स्वतःशीच विचार करत होती, काय विडंबना आहे. जर त्या दिवशी अपघात झाला नसता आणि डॉक्टरांनी ते शब्द उच्चारले नसते तर आज मी मयूरला माझं प्रेम कबूल केलं असतं आणि तो खूप आनंदी झाला असता, कारण त्याने आधीच माथेरानमध्ये बेशुद्ध अवस्थेत माझ्यावरचं प्रेम कबूल केलं होतं. पण आता मी त्याचं हृदय तोडणार आहे आणि हाच विचार माझं हृदय लाखो तुकड्यात फोडत आहे. वडण्याने दोघांसाठी चहा बनवला आणि दोघं सोफ्यावर समोरासमोर बसले. मयूर म्हणतो, स्वीट हार्ट, चहा दिल्याबद्दल धन्यवाद. मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. वडण्या म्हणते, हो, मलाही तुझ्याशी काही बोलायचं आहे. आधी तू फ्रेश हो, मग बोलू. मयूर तिच्या डोक्याकडे पाहत म्हणतो, हे काय, डोक्यावर पट्टी का आहे? वडण्या हसून म्हणते, बाथरूममध्ये पडली होती. आता काही त्रास नाही, सगळं ठीक आहे. तो तिला जवळ येऊन तिच्या जखमेवर हात ठेवतो, तिची काळजी घेतो आणि जुनं बँडेज काढून नवीन पट्टी लावतो. वडण्या मनात म्हणते, कसं सांगू तुला मयूर, जखम डोक्याला नाही हृदयाला झालेली आहे आणि ती फक्त तूच बरी करू शकतोस, पण मी तुला करू देऊ शकत नाही. म्हणूनच मला तुझं आणि माझं दोघांचं हृदय एकाच वेळी तोडावं लागणार आहे. माफ कर मयूर, खरंच माफ कर. मयूर म्हणतो, कुठे हरवलीस, काय विचार करत होतीस? वडण्या म्हणते, काही नाही, तू फ्रेश हो, मी डिनर तयार करते. तो मान हलवून वर गेला आणि वडण्या तिथे बसून राहिली. डोळ्यांतून अश्रू कधी वाहू लागले तिलाही कळलं नाही. थोड्या वेळाने मयूर खाली आला आणि काहीही न बोलता तिच्या कामात मदत करू लागला. दोघांनी मिळून डिनर तयार केलं. वडण्याला माहीत होतं की ती जर आधीच काही बोलली असती तर मयूरने डिनर केला नसता, म्हणून आधी त्यांनी जेवण केलं. त्यानंतर त्याने डिशेस साफ करण्यातही मदत केली. मग दोघं त्यांच्या खोलीत गेले. मयूर म्हणतो, वडण्या, मला तुला काही सांगायचं आहे. मी मी वडण्या त्याला थांबत म्हणते, थांब, आधी मी बोलते. मी थेट मुद्द्यावर येते. मला घटस्फोट हवा आहे. मयूरच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू झाला होता. वडण्याने त्याचा कॉल आधीच का कट केला नव्हता, पण यावेळी तिने कॉल थांबवला. त्यामुळेच त्याला खात्री झाली की नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे. त्यामुळेच त्याने लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लाईटची बुक केली होती. सकाळी एअरपोर्टवर पोचल्यावर त्याने वडण्याला फक्त कॉल करून माहिती दिली होती. फारसं काही बोलला नव्हता. त्याला जाणवत होतं की ती खूप अस्वस्थ आहे आणि फोनवर काही बोलू शकणार नाही, म्हणून त्याने ठरवलं होतं की घरी गेल्यावरच सर्व काही स्पष्ट बोलायचं. आणि त्यांचं ठरलेलं, यावेळी तो आपल्या भावना तिला नक्की सांगणार. तो मनातच संवाद रचत होता आणि स्वतःलाच विचारत होता, तू सांग, हे कसं वाटतंय? मयूरच्या मनातल्या कबुलीचं भाषण. वडण्या, मी तुला पहिल्यांदा हायस्कूलमध्ये पाहिलं होतं तेव्हाही तू खूप सुंदर दिसत होतीस आणि आज तू अजूनच मोहक वाटतेस. मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो तेव्हा, जेव्हा तू एक छोट्या कुत्र्याला वाचवलं होतंस, जेव्हा तू एका छोट्या मुलाला जोरदार पावसात आपली छत्री दिली होतीस. तुझ्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी प्रेमात पडलो आणि मी आजही प्रेमात आहे, अगदी वेड्यासारखं, कायमचं. त्याला वाटत होतं की हे खूप छान नाही, पण ठीक आहे. तो याला लिहून घेत होता कारण तिला पाहिल्यावर तो सर्व विसरून जाईल. तेवढं नर्वस होत त्याचं मन. फ्लाईट 2 तास लेट होती तेव्हा, म्हणून त्याने एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की ती माझं प्रपोजल स्वीकारेल ना? त्याला आता टेन्शन येत होतं. तो म्हणायचा, मी मोठमोठ्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन दिलंय, पण असं भीतीचं कधी वाटलं नव्हतं. तिच्या नकाराची भीती वाटते. देवाने सगळं सुरळीत घडवावं. ती नेहमी हसत राहावी. तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ नयेत. ती खूप खास आहे. शेवटी मयूरने फ्लाईट पकडली आणि संध्याकाळी तो घरी पोहोचला. त्याचं मन आनंदाने भरून आलं होतं आणि जेव्हा वडण्याने त्याच्याकडे पाहून हसली तेव्हा त्याचा सारा थकवा क्षणात गेला. तिचं हास्य त्याच्यासाठी जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट होती. तो सोफ्यावर बसला आणि वडण्यासमोरच्या सोफ्यावर बसून चहा दिला. तो तिच्याशी लगेच बोलणार होता, पण तिने सांगितलं की आधी फ्रेश हो, मग बोलू. आणि कोण त्याच्या बायकोचं ऐकणं टाळू शकतो? तो वर गेला आणि परत आल्यावर पाहिलं ती हॉलमध्ये नव्हती, किचनमध्ये होती. ती जेवण करत होती. त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं, पण विचारलं नाही. कदाचित ती भुकेली असावी असं समजून त्याने तिला मदत केली. त्यांनी दोघांनी मिळून भात, सांबार आणि पापड बनवले. शांतपणे जेवण झालं. मग मयूरने तिच्यासोबत डिशेस स्वच्छ केल्या, पण त्याला खूप खटपलं. वडण्या एकही शब्द बोलली नाही. ती त्याची चटरबॉक्स होती. सतत बोलत राहायची आणि तो तिचं बोलणं ऐकायचा. त्याला तिचं बोलणं प्रचंड आवडायचं. दिवसभर ऐकत राहिलं तरी कंटाळा येणार नाही असं वाटायचं. दोघं त्यांच्या खोलीत गेले. मयूरने बोलायला सुरुवात केली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे वडण्या. मी वडण्या म्हणते, थांब, आधी मी बोलते. मयूर, मला घटस्फोट हवा आहे.
मयूरचं विश्व थांबून गेलं. त्याला विश्वासच बसत नव्हता त्याने खरंच हे ऐकलंय का, तिने खरंच घटस्फोट शब्द उच्चारला का. तो विचार करायला लागला की मी कधीच तिच्याशी वाईट वागलो नाही, मी तिचा नेहमीच पाठिंबा दिला. काही चुकून तरी मी काही केलं का? तिने मजा म्हणून हे बोललं असेल का? पण तिचा चेहरा पाहिला ती गंभीर होती. मयूर म्हणतो, तू गंमत करत आहेस ना, असं काही बोलू नकोस, मी सहन करू शकत नाही. वन्या म्हणते, मयूर शांत हो, मी गंमत करत नाही, मी खरंच घटस्फोट घेऊ इच्छिते. आपलं नातं जितकं लवकर संपेल तितकंच चांगलं. कृपया मला कारण विचारू नकोस, मी सांगू शकणार नाही. हे ऐकताच मयूरला जाणवलं त्याच्या पायाखालची जमीनच कोसळली आहे. त्याचं शरीर हलत नव्हतं. तो तिच्याकडे न पाहता तसाच खोलीबाहेर निघाला आणि टेरेसवर गेला. का वन्या, मी काय चूक केली? तू मला कधीच धोका देणार नाहीस हे मला माहीत आहे. मी अजूनही तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण असं का? मी तुला कारण विचारणार नाही, पण आज तू माझं हृदयच नाही संपूर्ण माणूस मोडून टाकलास. ती म्हणाली होती की तिला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे. त्याला ती घटस्फोट द्यायलाच लागणार. त्याला ताकद दाखवावी लागेल. पण नाही, तो नाही करू शकत. त्याचे अश्रू वाहू लागले. तो टेरेसवरील एका सोफ्यावर बसला, चंद्राकडे बघत रडला. तोच चंद्र ज्याकडे दोघं कधी प्रेमाने हातात हात घेऊन बघायचे. आज मात्र तो एकटा होता. फक्त अश्रू होते, आठवणी होत्या, आणि त्याच्या मोबाईलमध्ये तिचे फोटो बघत बघत तिला कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही. सकाळ झाली आणि मयूरची झोप हळूहळू उघडली. त्याला जाणवलं की तो चादरीत गुंडाळलेला होता. पण त्याला आठवत होतं, झोपताना त्याच्याकडे चादरच नव्हती. मग ही कोणी दिली? त्याच्या मनात एकच नाव आलं, वन्या. तो हळूच उठला आणि आपल्या खोलीत गेला. पण वन्या तिथं नव्हती. मग तो फ्रेश होऊन खाली गेला. किचनमध्ये गेल्यावर पाहिलं वन्या तिथे नाश्ता बनवत होती. तेव्हाच मयूरने एक निर्णय घेतला. त्याने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, संध्याकाळी तयार राहा, आपण वकिलाकडे जाऊ घटस्फोटासाठी. हे बोलून तो निघून गेला. मागे वळूनही पाहिलं नाही. कारण त्याला वाटलं, एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो निर्णय बदलू शकतो. त्याने तसंच आपली बॅग घेतली आणि ऑफिसकडे निघाला. कोणालाही काही सांगितलं नाही. नाश्ताही नाही, चहा नाही, फक्त निघून गेला. त्याचं डोकं दुखत होतं, रात्रभर रडल्यामुळे आणि सकाळचा चहा न मिळाल्यामुळे. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला कामाचा मूडच नव्हता. तो थेट आपल्या कॅबिनमधून उठला आणि कॅन्टीनमध्ये गेला चहा प्यायला. थोडा चहा घेतल्यावर त्याला स्वतःला कामात बिझी केलं. एकही ब्रेक न घेता तो मीटिंग्समध्ये व्यस्त राहिला. कारण त्याला तिचा विचारच नको होता. जेवणही त्याने टाळलं. पण तेव्हा काका आले, जॉन काका, जे मयूरसाठी वडिलांसारखे होते. ते जेवण घेऊनच त्याच्या कॅबिनमध्ये आले आणि गोड बोलून, थोडं भावनिक पटवून त्याला जेवायला भाग पाडलं. संध्याकाळी वकिलाकडे जायचं होतं म्हणून मयूरने वकिलाला कॉल केला. पण त्याने सांगितलं की आज तो बिझी आहे आणि अपॉइंटमेंट उद्याची देतो. मयूरने वन्याला मेसेज केला. थोड्या वेळाने तिचं उत्तर आलं, ओके. संध्याकाळचे 6 वाजले होते. तो वेळ जेव्हा घरी मयूर यायचा. वन्यासोबत स्वयंपाकात मदत करायचा. रात्री दोघं फेरफटका मारायला जायचे. पण आज त्याला घरीच जायचं नव्हतं. त्यामुळे त्याने आपला वेळ ऑफिसमध्येच घालवायचं ठरवलं. संपूर्ण लक्ष आपल्या प्रोजेक्टवर दिलं. मोबाईल बंद केला, कारण त्यावर वन्याचा हसतमुख वॉलपेपर होता. जेव्हा शेवटी त्याने मोबाईल ऑन केला, वन्याचे 10 मिस कॉल्स होते. त्याला वाटलं दाखलच करू नये. पण लगेच दुसरा विचार आला, कदाचित ती एखाद्या अडचणीत असेल. तो घाबरला. देवा, 10 वाजले आहेत आणि ती घरी एकटी आहे. मी एवढा मूर्ख कसा काय होऊ शकतो? मला घरी जायला हवं होतं. त्याने तिला फोन लावला. पहिल्याच रिंगमध्ये तिने उचलला. वन्या म्हणते, मयूर तू कुठे आहेस? 10 वाजलेत. मयूर म्हणतो, येतोय. तो फक्त एवढंच बोलला आणि कॉट कट केला, कारण त्याला जास्त काही बोलायचं नव्हतं. अर्ध्या तासात तो घरी पोहोचला. ती हॉलमध्ये त्याची वाट पाहत होती. तो मात्र तसाच वर गेला, फ्रेश झाला आणि एकदाही तिच्याकडे न पाहता शांतपणे आपल्या खोलीत बसला. जेव्हा तो झोपायला जात होता तेव्हा वन्या खोलीत आली. वन्या म्हणते, मयूर जेवण तयार आहे, जेवून झोप ना कृपया. मयूर म्हणतो, तू जेव, मला भूक नाही आहे. वन्या म्हणते, मला माहिती आहे तू माझ्यावर रागावला आहेस, पण जेवणावर कधी राग करू नकोस. मयूर म्हणतो, मी तुझ्यावर रागावलेलो नाही आहे. ठीक आहे, तू जा, मी येतो. ती गप्प निघून गेली. काही वेळाने मयूर खाली गेला. ती टेबलजवळ त्याची वाट पाहत होती. त्याने शांतपणे काहीही न बोलता लवकरात लवकर जेवण संपवलं आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेला.
आज घरात दोघं होते, पण नातं कुठेतरी हरवलेलं होतं. काल वन्याने मयूरसोबत घटस्फोट या शब्दाचा उच्चार केला. सुरुवातीला मयूरला वाटलं की ती काहीतरी विनोद करत आहे, पण जेव्हा तिने शांत आणि ठामपणे सांगितलं की तिला खरोखरच घटस्फोट घेऊ इच्छिते आणि कोणताही कारण सांगू शकणार नाही, तेव्हा तो काही न बोलता निघून गेला. वन्या तिथंच बसून राहिली. डोळ्यात अश्रू होते, कारण ती जाणत होती तिने एका निर्मळ मनाला, पवित्र प्रेमाला तोडलं आहे. तिच्या मनात विचार सुरू झाले, मीच जबाबदार आहे आणि यासाठी मला शिक्षा हवी. आणि माझ्यासाठी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्याच्यापासून दूर जाणं, तेही कायमचं. काही वेळ ती तशीच बसली आणि मग आपली औषधं घेतली. त्यानंतर तिने मयूरच्या सगळ्या घरात शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही. तेव्हा तिच्या लक्षात आलं, टेरेस पाहिलं नाही अजून. ती वर गेली आणि तिथं पाहिलं, मयूर झोपलेला होता, हातात फोन घट्ट पकडलेला. फोनवरचा वॉलपेपर होता वन्याचं हसतमुख छायाचित्र. तो तसाच झोपलेला होता, तिच्या आठवणीत हरवलेला. वन्याचं काडीच तुटलं, पण ती काही करू शकत नव्हती. ती चंद्राकडे पाहत होती, तोच चंद्र ज्याला कधी दोघं हातात हात घेऊन पाहायचे. तेव्हा मयूर तिच्याकडे पाहायचा आणि ती नकळत लाजायची. आज तोच चंद्र त्यांच्या अपूर्ण प्रेमाचं प्रतीक बनला होता. बाहेर थंडी होती आणि मयूरला थंडी लगेच लागते हे तिला माहीत होतं. ती खाली गेली, एक चादर आणली आणि त्याच्यावर अलगद झाकलं. शेवटचं त्याचा चेहरा पाहून ती खाली गेली आणि झोपून गेली. पुढच्या दिवशी सकाळी वन्याने दोघांसाठी नाश्ता बनवला, पण मयूर खाली येईना. ती त्याला बोलवण्याच्या विचारात होती, इतक्यात तो स्वतः आला आणि तिच्या जवळ येऊन म्हणाला, संध्याकाळी वकिलाकडे जायचं आहे घटस्फोटासाठी. हे बोलून तो काही न खाता, काही न बोलता ऑफिसला निघून गेला. वन्या सुन्न झाली होती. ती स्वतःच कारण होती त्याच्या दुःखाचं. तिने थोडासा चहा आणि नाश्ता घेतला, कारण तिला औषधं घ्यायची होती. औषधं घेण्यासाठीच ती खाणं खात होती. कधी बरी होईन काही कल्पना नाही, पण त्याच्यावर ओझं होऊन नाही जगायचं मला, कारण तिच्या मेंदूत ट्यूमर आहे. फ्लॅशबॅकमध्ये डॉक्टरची भेट. वन्या म्हणते, डॉक्टर सगळं ठीक आहे ना? रिपोर्ट्स नॉर्मल आहेत ना? डॉक्टर म्हणतो, बॉडी रिपोर्ट ठीक आहेत, पण तुमच्या मेंदूमध्ये ट्यूमर आहे. तो ट्यूमर हळूहळू वाढू शकतो आणि योग्य उपचार व काळजी घेतली नाही तर कॅन्सरमध्ये बदलू शकतो. वन्या घाबरत म्हणते, त्यावर इलाज आहे का? मी काहीही करायला तयार आहे. डॉक्टर म्हटले, उपचारासाठी अनेक सेशन्स लागतील. बरे होण्यासाठी वेळ लागेल. तुमच्यासाठी नैसर्गिक ठिकाणी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या जागी उपचार होणं चांगलं होईल, कारण कधीकधी प्रेम आणि निसर्ग हेच औषध असतं. वन्या म्हणते, म्हणजे हा ट्यूमर पूर्णपणे निघून जाईल का? डॉक्टर म्हणतात, हमखास सांगता येणार नाही. ट्यूमरच्या साईजवर अवलंबून आहे. कधी कधी ट्यूमर आयुष्यभरासाठी राहतो. वन्या शॉकमध्ये म्हणते, आयुष्यभर? मला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. सर्वोत्तम न्यूरोसर्जन सांगा मला. डॉक्टर म्हणतात, आमच्याकडे एक उत्कृष्ट न्यूरोसर्जन होता, पण तो नुकताच केरळमध्ये स्थलांतरित झाला आहे. तुमच्या केससाठी मी त्यालाच शिफारस करीन. तुम्ही तयार असाल तर मी सगळी माहिती त्याला पोहोचवतो. वन्या म्हणते, ठीक आहे डॉक्टर, मी लवकरच निर्णय घेईन. आणि त्या क्षणी वन्याने ठरवलं की मी त्याच्यावर ओझं नाही होणार. हा ट्यूमर आयुष्यभर राहू शकतो, मग त्याला बंधनात का ठेवायचं? घटस्फोट हा योग्य पर्याय आहे असं ती ठामपणे ठरवते. त्यानंतर तिने केरळला उपचारासाठी जायचं ठरवलं. तिने डॉक्टरला कॉल करून सांगितलं की ती उपचारासाठी तयार आहे. आता फक्त मयूरशी अंतर ठेवणं आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेला गती देणं बाकी होतं. वन्याला माहीत होतं की मयूरने सकाळी नाश्ता केला नव्हता आणि ती खात्रीने म्हणू शकत होती की त्याने दुपारचं जेवणही केलं नसेल. म्हणून तिने लगेच जॉन काकांना फोन केला. ते ऑफिसमध्ये काम करायचे आणि मयूर त्यांना आपल्या काकांसारखं मानायचा. मयूर त्यांच्या म्हणण्याकडे नेहमी लक्ष द्यायचा. वन्याने जॉन काकांना सगळं सांगितलं. काका, मयूरने अजून काही खाल्लं नाही, कृपया त्याला काहीतरी खाऊ घाला. काकांनी आश्वासन दिलं आणि थोड्याच वेळात त्यांनी मेसेज करून सांगितलं की मयूरने जेवण केलं. वन्याने थँक्यू पाठवलं आणि मग स्वतःही औषधांसाठी थोडंसं जेवण केलं. थोड्या वेळाने मयूरचा मेसेज आला. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला, पण मेसेजमध्ये लिहिलं होतं की आज वकिलाकडे नाही जाणार, उद्या जाऊया. वन्याने केवळ ओके पाठवलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. वन्याने चहा घेतला आणि मयूरची वाट पाहत बसली. 7 वाजले, तो आला नाही. ती विचार करत होती जॉन काकांना कॉल करावा का, पण कदाचित ते घरी पोहोचले असतील म्हणून थांबायचं ठरवलं. 9 वाजले तरीही मयूर घरी नव्हता. वन्याला भीती वाटायला लागली की ती घरात एकटी होती आणि स्वतःला शांत ठेवण्यासाठी तिने दोघांसाठी जेवण बनवलं. 10 वाजले. ती समजून गेली तो तिला टाळतोय. तिने त्याला फोन केला, पण उत्तर आलं, द नंबर यू आर कॉलिंग इज स्विच्ड ऑफ. ती घाबरली. तिने एकदा नाही तब्बल 10 वेळा कॉल केला. हृदय धडधडायला लागलं.
तिला भीती वाटायला लागली. ती घाबरली. कधीकधी तिला अशा वेळी नाईटमेअर्स म्हणजे भयानक स्वप्न पडतात. तेवढ्यात फोन वाजला. मयूरचा कॉल होता. तिने घाईघाईने विचारलं, कुठं आहेस? कधी येशील? मयूर म्हणाला, येतो मी, आणि लगेच फोन कट केला. ती स्वतःशी म्हणाली, मला याच मयूरची पात्रता आहे. रागावलेला, कठोर, थोडासा उद्धट. माझ्यासाठी प्रेम केव्हा येईल की कायम फक्त नकार, द्वेष आणि वेदनाच मिळणार आहेत. विचार करत करत ती रडायला लागली. तेवढ्यात डोरबेल वाजली. तिने पटकन डोळे पुसले, चेहरा धुतला आणि दार उघडलं. मयूर समोर होता. त्याने तिच्याकडे एक नजर टाकली आणि शब्द न बोलता सरळ आपल्या खोलीत गेला. वन्या वाट पाहत बसली की तो फ्रेश होईल, मग जेवायला येईल. ती जेवणाच्या टेबलवर वाट पाहत बसली, पण तो आला नाही. तिने खोलीत जाऊन पाहिलं, तो झोपण्यासाठी तयारी करत होता. ती म्हणाली, माझ्यावर रागव, पण अन्नावर कधीही राग काढू नकोस. अन्नाचं काय चुकलंय? मयूर थोडा शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे, मी येतो. ती आनंदाने गेली आणि दोघांसाठी जेवण वाढलं. मयूर आला, पण एकदाही तिच्याकडे न पाहता तो पटकन जेवून उठला. हात धुतले आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. दरवाजाही लॉक केला. वन्या थोडंसं जेवली, सर्व ताटं धुतली, किचन आवरलं, सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. हे सगळं मयूर करत असे, पण आज तीच करत होती. मग ती आपल्या खोलीत गेली, औषधं घेतली आणि झोपली. रात्री 2 वाजता एक वाईट स्वप्न पडलं आणि ती घाबरून उठली. तिला आठवलं, एकदा असंच झालं होतं, तेव्हा मयूरही उठला होता आणि तिला आधार दिला होता. फ्लॅशबॅक. मयूर म्हटला, वन्या, फक्त एक वाईट स्वप्न होतं. काही झालेलं नाही. बघ, मी ठीक आहे. माझ्याकडे बघ, मी तुझ्यासोबत आहे. भीती बाळगू नको. झोप आता. वन्या म्हणते, मयूर, मला भीती वाटते. हे स्वप्न खूप त्रास देतात, म्हणून कधी कधी झोपेच्या गोळ्या घेते मी. मयूर घाबरून म्हणतो, कधीही झोपेच्या गोळ्या घेऊ नकोस. त्या तुझ्या तब्येतीसाठी हानिकारक आहेत. थांब, मी तुला एक गाणं गातो. तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है, इन आँखों से हर आंसू मुझको चुराना है. ते गाणं ऐकत ऐकत ती शांत झोपली होती, त्याच्या छातीवर डोकं ठेवून. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं होतं. तिने तेव्हा त्याचा आवाज चोरपणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. आज तिने तो मोबाईल शोधला. टेबलवर ठेवलेला होता. रेकॉर्डिंग सुरू केली आणि त्याचा आवाज ऐकत झोपून गेली. पुन्हा एकदा अश्रूंमध्ये हरवलेली, पण मयूरच्या आठवणीत शांत झालेली. मयूर आपल्या बेडरूम शेजारच्या दुसऱ्या खोलीत झोपलेला होता, पण अचानक त्याला काळजी वाटायला लागली. हृदयात काहीतरी टोचत होतं, एक बेचैनी होती. त्याने दरवाजा उघडला आणि त्यांच्या बेडजवळ जाऊन उभा राहिला. खिडकीतून त्याने वन्याकडे पाहिलं. ती जागी होती आणि रडत होती. क्षणभराने तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, जणू एखादी आठवण तिला गोड वाटली. त्याने पाहिलं, ती मोबाईल उचलते आणि एक गाणं लावते. मयूर कान देऊन ऐकतो आणि अचानक थांबतो. तो आवाज आपलाच आहे. हो, वन्याने कधीतरी त्याचं गाणं रेकॉर्ड केलं होतं. तो तिला झोपवण्यासाठी गात होता. मयूरला ते क्षण आठवले, जेव्हा ती घाबरून उठली होती आणि त्याने तिला मिठीत घेतलं होतं. तो त्या खिडकीतून गप्प उभा राहिला. तिला बघत राहिला. काहीतरी आहे तिच्या मनात, पण ती त्याला काही विचारू देत नव्हती. ती शांत झोपली. मग मयूर हळूच आत गेला. तिला ब्लँकेट नीट झाकलं आणि स्वतः झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मयूरने वन्यासोबत नाश्ता केला, कारण त्याला तिच्या चेहऱ्यावर दुःख पाहवत नव्हतं. त्याला माहीत होतं ती त्याच्यावर अजूनही प्रेम करते, पण डिवॉर्स? त्याने तिला सांगितलं की तो आज लवकरच घरी येईल आणि दोघं वकिलांकडे जातील. वन्याने फक्त मान हलवली. मयूरचं मन त्याला सांगत होतं की थांबव तिला, सांग तुझं प्रेम. पण तो स्वतःशीच म्हणाला, प्रेम कधीही जबरदस्तीने मिळत नाही. माझ्यासोबत ती राहील, पण ते फक्त तडजोड असेल. आणि मला प्रेम हवंय, तडजोड नाही. तो ऑफिसला गेला आणि 4 वाजताच लवकर घरी आला. वन्या आधीच तयार होती. ते दोघं वकिलाकडे गेले. वकिलाने सांगितलं की तुमचं प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेता येणार नाही, कारण यात कुठलीही हिंसा झालेली नाही. तुम्हाला अजून 6 महिने एकत्र राहावं लागेल. दोघांनी मान्य केलं आणि डिवोर्सचे कागद साईन केले. 6 महिन्यांनंतर कोर्टात. दोघंही वेळेवर कोर्टात पोहोचले. वन्या आपल्या वकिलाजवळ गेली. दोघं चर्चा करत होते. मयूर आपल्या वकिलाजवळ गेला. वकील म्हणाला, तुमच्या डोळ्यात अजूनही तिच्यासाठी प्रेम दिसतंय. एकदा विचार करा. पण मयूर गप्प होता. त्याने दुर्लक्ष केलं. प्रकरण सुरू झालं. वन्याचा वकील म्हणाला, माझी क्लायंट वन्या मयूरशी 1 वर्षांपूर्वी लग्न केलेलं आहे. ती घटस्फोट घेऊ इच्छिते. त्यांचा घटस्फोट मंजूर करावा, जेणेकरून ते एकमेकांपासून स्वतंत्र होतील. मयूरचा वकील म्हणतो, हो,
माझ्या क्लायंटकडूनही घटस्फोटासाठी संमती आहे. न्यायाधीश म्हणतात, तुम्ही दोघंही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहात का? दोघंही म्हणतात, हो. न्यायाधीश म्हणतात, इथे साईन करा. वन्या कोणतीही ॲल्युमिनी घेत नाही आहे, त्यामुळे या घटस्फोटानंतर दोघांचे एकमेकांशी कोणतेही नाते राहणार नाही. हे ऐकून मयूरच्या काळजात एक वेदनाच निर्माण झाली. त्याने अश्रू रोखले. तो पाहतो, वन्याही स्वतःचे अश्रू लपवत होती. पण ती का रडत होती? तिलाच तर हे हवं होतं, घटस्फोट. ती आधी साईन करते, मग मयूर साईन करतो आणि आता ते अधिकृतरित्या विभक्त झाले होते. मयूरला तिथे अजिबात राहवत नव्हतं. तो सरळ वॉशरूममध्ये गेला, दार बंद केला आणि रडायला लागला. मी तिच्यावर खूप प्रेम केलंय, अजूनही करतो आणि आयुष्यभर करीन. तिच्याशिवाय जगता येणार नाही. पण हेच सत्य आहे. तो किती वेळ रडला हे त्यालाच माहीत नव्हतं. अर्धा एक तास फक्त अश्रूंमध्ये गेला. बाहेर आल्यावर त्याने वकिलांशी थोडी चर्चा केली, मन विचलित करायला, आणि थेट ऑफिसला गेला. त्याने वन्याकडे पुन्हा वळूनही पाहिलं नाही. कदाचित ती घरी गेली असेल, पण आज तरी त्याला तिचा चेहरा पाहायची हिंमत नव्हती. मयूर आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि कामात स्वतःला झोकून दिलं. मोबाईल बंद करून ठेवलेला होता. मनात काहीच उरलं नव्हतं. 6 वाजल्याच्या सुमारास त्याने घड्याळाकडे पाहिलं. त्याला वाटलं आज आशिषच्या अपार्टमेंटमध्येच थांबावं. मोबाईल ऑन केला, पण त्याऐवजी त्याला रीनाचे 20 मिस कॉल्स दिसले. रीना? ती कधीच कॉल करत नाही. पण त्यांचा एक चौघांचा ग्रुप होता. भरपूर गप्पा व्हायच्या. ती आता मयूरची चांगली मैत्रीण झाली होती आणि आशिषची मंगेतर. त्याला वाटलं कदाचित काहीतरी खूप महत्त्वाचं असेल. त्याने रीनाला परत कॉल केला आणि तिला रडताना ऐकलं. मयूर घाबरला. रीना, शांत हो. काय झालं? तू कुठे आहेस? काही धोका तर नाही ना? रीना रडत म्हणाली. मयूर, तुमचं प्रेम धोक्यात आहे. कृपया तुमचं नातं वाचव. मयूर अचंबित झाला. काय बोलतेस तू? आता आमचं नातं संपलंय. आम्ही घटस्फोट घेतलाय आणि तिने कधीच मला प्रेम केलं नाही. मीच तिच्यावर प्रेम केलं आणि आजही करतो. रीना म्हणते, मयूर, ती तुझ्यावर खूप प्रेम करते. तिने घटस्फोट एका मोठ्या कारणासाठी घेतलाय, पण काय ते मला माहिती नाही. पण मला वाटतं ती धोक्यात आहे. मयूर म्हणतो, तू माझे खिल्ले उडवत आहेस का? अशा गोष्टींचा विनोद करू नकोस. रीना म्हणते, नाही मयूर, तिने स्वतःच मला सांगितलं की ती तुझ्यावर खूप प्रेम करते. घटस्फोटानंतर तिने मला कॉल केला आणि केरळसाठी तिकीट बुक करायला सांगितलं. मी कारण विचारलं, पण ती म्हणाली, विनाकारण प्रश्न विचारू नकोस. ती माझ्याकडे आली. रडताना नकळत तिने प्रेमाची कबुली दिली. कृपया लवकर ये. मयूर घाईने विचारतो, तू आता कुठे आहेस आणि वन्या कुठे आहे? रीना म्हणते, आम्ही स्टेशनवर आहोत. ती ट्रेनमध्ये बसली आहे आणि ट्रेन 15 मिनिटात सुटणार आहे. मी तुला खूप वेळा कॉल केला. मयूर म्हणतो, थांब, मी येतोय. मयूर कॉल कट करतो आणि वेड्यागत कारकडे धावतो. गाडी भरधाव वेगाने चालवतो. स्टेशन ऑफिसपासून अर्ध्या तासावर होतं. त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. ती माझ्यावर प्रेम करते, मग घटस्फोट का घेतला? कोणी ब्लॅकमेल करतंय का? ती केरळला का चालली आहे? मी विचारलंच नाही. फक्त तिचं दुःख पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. जर विचारलं असतं तर कदाचित तिने सांगितले असते आणि मी काहीतरी मार्ग काढला असता. मयूर स्टेशनवर पोहोचतो. तो रीनाला कॉल करतो. कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहेस? पण ती कॉल उचलत नाही. तो ब्रिजवरून प्लॅटफॉर्म्स पाहायला लागतो. तेव्हा त्याला ती दिसते, प्लॅटफॉर्म नंबर 2वर. पण तिथं ट्रेनचं कुठं आहे? त्याच्या छातीत धडधड सुरू होते. तो धावत रीनाकडे जातो. रीना, वन्या कुठे आहे आणि ट्रेन कुठे गेली? रीना डोळे पुसत म्हणते, मयूर, तू उशीर केलास. ट्रेन निघून गेली. ती गेली. ती केरळला गेली. ती रडत होती. रीना तिथंच ढसाढसा रडू लागते. मयूरही तुटून जातो. त्याला वाटतं त्याने तिला गमावलं आहे. तिथं सगळेजण त्यांच्याकडे पाहत होते. आशिष तिथं आला. कदाचित रीनाने त्यालाही बोलावलं होतं. आशिषने मयूरला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, माझ्याकडे एक योजना आहे तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी. मयूर म्हणतो, सांग लवकर. तर आशिष त्यांना काय योजना सांगतो हे पहा आपल्या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.